बॅक टू माय चॅनल वाईब विथ श्रद्धा. सो आज आपण बनवणार आहोत मसूरची भाजी, जी खूप इझी आहे आणि जास्त सामान पण नाही लागत. सो मी पुढे रेसिपी तुम्हाला एक्सप्लेन करते. मी 2 तास मसूर भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हा मी 3 कांदे घेतलेले आहेत. लसूण फक्त ठेचून घेतलेलं आहे. आणि आपल्याला मसाल्यांमध्ये लाल मिरची, थोडीशी हळद, मीठ, गरम मसाला आणि घरचा कांदा लसूण मसाला लागणार आहे. आता आपण मसूर शिजायला ठेवले आहे, तर ते शिजूपर्यंत तुम्ही पटकन जा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे अशा वेगवेगळ्या रेसिपी. हे 3 चमचे तेल मी याच्यात घालणार आहे. आता तेल गरम व्हायला आलं की आपण त्याच्यामध्ये हे कांदा चिरून ठेवलेला हे घालायचं आहे. कांदा आता मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लाल मिरची. मी इथे 2 टेबलस्पून वापरलेलं आहे. तुम्ही तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यानंतर मी ॲड केलेलं आहे घरातला कांदा लसूण मसाला आणि त्याच्यानंतर गरम मसाला आणि मीठ. हे सगळं मी 2-2 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं मसाला शिजत जाईल तसं त्याचं कलर जास्त वाढत जातो. आता आपण हे जे उकडलेले मसूर आहेत ते घालायचे. मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला थंड पाणी ॲड नाही करावं लागणार. आता ह्याच्यामध्ये जे मसूर आहे ते थोडंसं आपण स्मॅश करून घ्यायचं आहे. तुझी भाजी खूप छान झाली होती, खूप यम्मी झाली होती. तुम्ही पण बनवा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.